बहुप्रतीक्षित फलोदी सट्टा बाजारचे नवीन आकडेवारी, नवीन कल आपल्या हाती आलेले आहेत। 15 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की नवीन आकडेवारी येईल तेव्हा आपण आणखी एक व्हिडिओ करूया आणि याच्यापुढे आणखी एक त्यांची आकडेवारी येईल असं त्यांनी आज मला सांगितलंय। मला असं वाटतं कदाचित ती 17-18 तारखेला येण्याची अपेक्षा आहे। तर आज आलेली आकडेवारी म्हणजे काल आलेली आकडेवारी आपण आज त्याच्यावरती बोलणार आहोत। थोडी धक्कादायक आहे, ज्याला आपण काटेकी टक्कर म्हणतो, अशी आकडेवारी आज समोर आलेली आहे। त्याबरोबरीने सट्टा किंग नावाचा आणखीन एक बाजार आहे, सट्टा बाजार, त्यांनी आकडेवारी दिलेली नाही पण त्यांनी पर्सेंटेज दिलेला आहे कुठल्या पक्षाला किती मिळतील ते। तर ही आकडेवारी, हे पर्सेंटेज बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कुठेही जाऊ नका, बघत राहा। तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते। नमस्कार मित्रांनो, 15 दिवसापूर्वी आपण फलोदी सट्टा बाजारवरती एक व्हिडिओ केला होता। त्या व्हिडिओ नंतर मला अनेक मेसेज आले। तो व्हिडिओ करायच्या आधी आले होते म्हणून मी तो व्हिडिओ केला। तो व्हिडिओ केल्यानंतर पण अनेक मेसेज आले की नवीन आकडेवारी कधी येते, काय येते। तर ती आकडेवारी माझ्याकडे आलेली आहे काल, आणि याच्यापुढे आणखीन एक आकडेवारी येईल असं त्यांनी मला सांगितलंय। कदाचित ती 17-18 तारखेपर्यंत यावी अशी माझी अपेक्षा आहे, पण काल आलेल्या आकडेवारी ती आपण आज बोलूया। ती आकडेवारी मी तुम्हाला नंतर सांगतो, पहिले त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ। 2019 मध्ये जी निवडणुका झाल्या होत्या विधानसभेच्या, त्यावेळेला शिवसेना एकसंघ होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील एकसंघ होता। तेव्हा शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या आणि शिवसेनेच्या पदरात तेव्हा 56 जागा पडल्या होत्या। जवळपास 16.41% मतदान शिवसेनेला झालं होतं। राष्ट्रवादी एकसंघ होती, राष्ट्रवादीने देखील 124 जागा लढवल्या होत्या। त्यांना 54 जागांवरती ते निवडून आले होते त्यांचे उमेदवार। त्यांचा पर्सेंटेज होतं 16.9% मतदान त्यांना झालं होतं। काँग्रेसने 147 जागा लढवल्या होत्या, काँग्रेसला 44 जागाच मिळाल्या होत्या। त्यांचं पर्सेंटेज होतं 16.4%। आणि भारतीय जनता पक्षाने तेव्हा 164 जागा लढवल्या होत्या, तेव्हा भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या। भाजपचं पर्सेंटेज होतं तेव्हा 25.75%। पण तेव्हाची निवडणुकीची वैशिष्ट्य असं होतं, तेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्र होते, एकसंघ शिवसेना, राष्ट्रवादी एकसंघ आणि काँग्रेस एकत्र होते। निवडणुका झाल्यानंतर एक वेगळीच आघाडी, एक वेगळीच युती निर्माण झाली आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली। आणि मग त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी परत ती शिवसेना एकसंघ होती ती फुटली। मग काही महिन्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारांची होती ती फुटली आणि अजित पवार वेगळे झाले। तो वेगळा इतिहास आहे, त्याच्याकडे आता आज आपण वळूया नको। आज आपण आपल्या जो विषय आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करूया। त्याच निवडणुकीमध्ये AIMIMनी 2 जागा जिंकल्या होत्या। त्यांच्या मतांची टक्केवारी होती 0.93%। आणि अन्य म्हणजे ज्यांना आपण अपक्ष म्हणतो त्यांना, म्हणजे आता अपक्षमध्ये तेव्हा मनसेचा एक उमेदवार होता जो निवडून आला होता कल्याण ग्रामीणमधनं, राजू पाटील म्हणून। ते असे जे अन्य होते ते त्याच्यामध्ये त्यांनी गृहीत धरलेले आपण म्हणतोय ते 22.12% मतं ही अपक्षांना मिळाली होती आणि अपक्षांच्या 27 जागा निवडून आल्या होत्या। आज आता 2024 मध्ये आपण आलेलो आहोत, 2024च्या निवडणुकांच्या संदर्भात आपण बोलतो आहोत। 2024 मध्ये 288 जागांसाठी एकूण 4140 उमेदवार मैदानात उतरलेले आहेत निवडणुकीच्या। त्यामध्ये भारतीय जनता पक्ष 148 जागा स्वतः लढवतोय, 4 जागा त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांसाठी दिलेल्या आहेत। 12 उमेदवार, तब्बल 12 उमेदवार भाजपनी धनुष्यबाण या निशाणीवरती लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत। तर 4 उमेदवार हे अजितदादा पवारांना दिलेले, ते घड्याळ या निशाणीवरती लढतील। म्हणजे एकूण 12 उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलेले शिवसेनेला,
4 अजितदादांना घड्याळ चिन्हासाठी आणि 4 मित्र पक्ष, म्हणजे 148 ते 12 4 आणि हे 4 असे 20 हे असे एकूण भाजपचे जर का बघायला गेले तर भाजप किती उमेदवार लढवतोय ते बघा. म्हणजे धनुष्यबाण चिन्हावरती 12, अजितदादांच्या घड्याळ चिन्हावरती 4 आणि शिवाय मित्रपक्ष वेगळ्या चिन्हावरती लढणार आहेत ते 4 असे भाजपचे उमेदवार याच्यामध्ये उतरलेले आहेत रिंगणामध्ये. शिंदेच्या गटाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 80 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे 104, उभाटा शिवसेना गटाचे 96, शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे 87 आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष यांचे 138 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या व्यतिरिक्त वंचित आघाडी, शिवाय AIMIM, त्यानंतर मला वाटतं छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची जी नवीन परिवर्तन आघाडी त्यांचे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि शिवाय अन्य असे एकूण 4140 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मगाशी मी म्हटलं होतं ते की भाजपनी शिंदेंना कुठले उमेदवार दिलेत ते आपण बघूया. आपला व्हिडिओ हा फलोदीच्या सट्टा बाजारावरती आहे, पण आपण सट्टा बाजाराचा जो कल आलाय त्याच्यावरती बोलण्याच्या आधी मी हे तुम्हाला मुद्दाम याच्यासाठी सांगतोय की उमेदवार कुठल्या पक्षातनं कोणाच्या चिन्हावरती उभे राहिलेले त्याच्यावरती देखील निवडून येण्याची गणितं अवलंबून असतात आणि केवळ या एकाच कारणासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. अदरवाईज आपण तुम्हाला मी जे म्हणालोय ते आपण सट्टा बाजाराचे जे निकाल आले त्याच्यावरती बोलणार आहोत. पटकन सांगतो तुम्हाला ते. भाजपनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेले आणि जे धनुष्यबाण चिन्हावरती लढतायत ते 12 उमेदवार कोणते कोणते ते लक्षात घ्या. याचं कारण असं ते लक्षात याच्यासाठी घ्या की जी ती आकडेवारी येणार आहे आत्ता आलेली ती पण आणि नंतर निवडणुकीच्या नंतरही जेव्हा निकाल लागतील तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की यातले खरे उमेदवार कोणाचे होते आणि ते कोणाच्या चिन्हावरती लढलेले आहेत. ते कुडाळ मालवणमधनं निलेश राणे, कन्नडमधनं संजना जाधव, पालघरमधनं राजेंद्र गावित, बोईसरमधनं विलास तरे, भिवंडी पूर्वतनं संतोष शेट्टी, अंधेरी पूर्वतनं मुरजी पटेल, मुंबादेवीतनं शायना NC, संगमनेरमधनं अमोल खताळे, बाळापूरमधनं बहिराम शिरसेकर, धाराशिवमधनं अजित पिंगळे, करमाळामधनं दिग्विजय बागल आणि नेवासामधनं विठ्ठल लंके हे एकूण 12 उमेदवार, तब्बल 12 उमेदवार हे भाजपचे. भाजपनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेले आहेत त्यांच्या चिन्हावरती धनुष्यबाणावरती लढायला. तसेच अजितदादा पवार यांना देखील 4 उमेदवार दिलेत. ते कुठले कुठले ते पटकन आपण बघूया. अजितदादांना दिलेले 4 उमेदवार जे घड्याळावरती लढणार आहेत पण ते भाजपचे उमेदवार आहेत ओरिजिनल. ते आहेत निशिकांत पाटील जे इस्लामपूरमधनं लढणार आहेत, राजकुमार बडोले जे अर्जुनी मोरगावमधनं लढणार आहेत, प्रतापराव चिखलीकर जे लोहा कंधारमधनं लढणार आहेत आणि संजय काका पाटील जे तासगावमधनं लढत आहेत, कवठे महांकाळ तासगावमध्ये. या व्यतिरिक्त 4 जागा या मित्रपक्षांना सोडल्यात. त्या कुठल्या त्या पण पटकन आपण बघूया. रवी राणा बडनेरामधनं लढतील, रत्नाकर गुट्टे गंगाखेडमधनं लढतील ते रासपचे आहेत, विनय कोरे जे शिरोळमधनं लढणार आहेत ते जनसुराज्य शक्ती पार्टीचे आहेत आणि शिवाय भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अमरजित सिंग हे कलिनामधनं रामदास आठवले यांच्या RPI मधनं लढत आहेत जे भाजपचे उपाध्यक्ष आहेत. गमतीशीर आहे हे सगळं. सत्तेसाठी कोण कुठे जाईल हे सांगता येत नाही, ते पुन्हा एकदा अधोरेखित होते. तर आता आपण फलोदीचा सट्टा बाजार आणि सट्टा किंग यांनी दिलेली आकडेवारी आणि पर्सेंटेज याच्याकडे बोलूया. ती आकडेवारी काय सांगते ते बघा. फार गमतीशीर आणि धक्कादायक देखील आहे. याचं कारण असं, महायुती आणि महाआघाडीच्या पर्सेंटेजमध्ये जेमतेम 1.5 ते 1.25% फरक हा कालच्या फलोदीच्या जो सट्टा बाजार आहे त्यांनी दिलेल्या कलामध्ये आलेला आहे. त्यांनी जी दिलेली आकडेवारी आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. हा सट्टा बाजाराचा कल आहे, हा कुठलाही एक्झिट पोल नाही. हे पुन्हा तुम्ही इथे लक्षात घ्या. महायुतीला त्यांनी 45.8% दाखवलेलं आहे सट्टा बाजार किंगनी. 44.1% हे त्यांनी महाविकास आघाडीला दाखवलेलं आहे पर्सेंटेज, मतदानाचं पर्सेंटेज. मतदान म्हणजे मतदारांनी दिलेल्या मतदानाचं इलेक्टोरल पर्सेंटेज ज्याला म्हणतात ते. आणि अन्य अदर्सला त्यांनी तब्बल 10.1% दाखवलेले आहेत. त्याचं बायफर्केशन त्यांनी केलेलं आहे ते पण बघा तुम्ही. भाजपला त्यांनी 26.2% दाखवलेलं आहे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2%,
अजितदादा पवार त्यांच्या म्हणण्यानुसार आणि एकंदरीत अंदाज घेतला असता अजून देखील असंच म्हणणं आहे सगळ्यांचं की अजितदादा पवार हे थोडे त्यांची थोडी पिछेहाट होताना अशी दिसते अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची. काल जे आलेले इतर जे सर्वे होते काल आणि परवा आलेले त्याच्यामध्ये देखील तेच दाखवलेलं होतं आणि आज फलोदीच्या सट्टा बाजारमध्ये देखील तेच दाखवलेलं आहे. अजितदादा पवार यांच्या पक्षाला 2.8% मतदान होते असं त्यांचं म्हणणं आहे. काँग्रेसला 16.2, उभाटा गटाला 6.8 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 13.7. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला चांगलं मतदान होताना दिसतंय फलोदीच्या सट्टा बाजारानुसार आणि कालच्या आकडेवारीनुसार देखील ते जे बाकीचे सर्वे आले होते यांच्या एजन्सीचे त्याच्यामध्ये देखील आपल्याला तेच बघायला मिळत होतं. फलोदीच्या सट्टा बाजारानुसार त्यांनी आकडेवारी जाहीर केलेली आहे पक्षनिहाय. ती काय आहे ते देखील आता आपण बघूया. लक्षात घ्या मित्रांनो, मी परत तुम्हाला सांगतोय हा कुठलाही सर्वे नाही, हा कुठल्याही एजन्सीनी केलेला सर्वे नाही. हा आपण 15 दिवसापूर्वी जे फलोदी सट्टा बाजारावरती व्हिडिओ केला होता त्याच फलोदी सट्टा बाजारांनी आता नवीन आकडेवारी जाहीर केलेली आहे. ती ही आकडेवारी आहे ती मी तुम्हाला सांगतोय आणि परत सांगतो मगाशी जे म्हणालोय ते. याच्यानंतर आणखी एक आकडेवारी त्यांची जाहीर होईल असं त्यांनी मला सांगितलं, पण ती कदाचित 17, 18, 19 पर्यंत होईल असं त्यांचं म्हणणं आहे. कारण जसजसे त्यांच्याकडे इनपुट्स येत जातील त्यानुसार ते त्यांची आकडेवारी जाहीर करतात. तर आता आपण त्यांनी दिलेल्या आकडेवारीकडे बोलूया. भारतीय जनता पक्षाला त्यांनी 83 ते 93 जागा मिळतील असा त्यांचा कल, असा त्या सट्टा बाजाराचा कल सांगतोय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 42 ते 52 जागा मिळतील असा त्यांचा कल सांगतोय. तर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 एवढ्याच जागा मिळतील असा कालचा त्यांचा कल आहे. याचा अर्थ महायुतीला त्यांचं म्हणणं असं आहे की 137 ते 152 जागा मिळतील आणि महाआघाडीला 129 ते 144 जागा मिळतील. त्याचं बायफर्केशन कसं आहे ते आता आपण बघूया. त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला 58 ते 68 जागा मिळतील. उभाटा गटाला, शिवसेना उभाटा गटाला 26 ते 31 जागा मिळतील असा फलोदी सट्टा बाजाराचा कल आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट जो आहे त्याला 35 ते 45 जागा मिळतील. लक्षात घ्या मित्रांनो, हा कल जो आहे तो फलोदी सट्टा बाजाराचा आहे. त्यांच्याशी मी बोललो असं त्यातल्या एकाने मला असं सांगितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठांचं आंदोलन, झालेली बंडखोरी अनेक ठिकाणी, शिवाय मराठवाडा आणि विदर्भ, आणखीन उत्तर महाराष्ट्रातली काही पॉकेट्स, इथे वंचित आघाडी लढवत असलेले काही विधानसभा मतदारसंघ, शिवाय काही पॉकेट्समधली राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांची जी काही मतं आहेत, यांचे जे काही पॉकेट्स आहेत ते, यामुळे यावेळेला होणारं जे मतदान असेल त्याच्यामध्ये काही विधानसभा मतदारसंघांमध्ये काटेकी टक्कर होईल. मतदानाची संख्या ही प्रत्येक उमेदवाराला जी मिळेल त्याच्यामध्ये फरक जास्त असणार नाही आणि जर का तो जास्त असला तर तो एकगठ्ठा असेल. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी मला असं सांगितलं, जर मराठा आंदोलनाचा जो मुद्दा होता तो त्यांनी आता निवडणुकीतलं माघार घेतल्यामुळे तो जर तसाच तापत राहिलेला असला किंवा त्यांच्या माघार घेण्यामुळे मनोज जरांगे यांच्या जर मराठा मतदारांमध्ये, मराठा बांधवांमध्ये जर का त्यांच्या मानसिकतेमध्ये काही फरक पडला असेल तर तो देखील परिणाम फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं तिकडच्या लोकांचं म्हणणं आहे. शिवाय मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये आणि काही प्रमाणात इतर ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किती मतं घेतात, ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा गट आणि त्यांच्या समोर जर का शिंदे गटाचे, शिवसेनेचे उमेदवार असतील तर तिथे काय प्रकारची मतदान विभागलं जातं त्याच्यावरती देखील यातली बरीच गणितं अवलंबून असतील असं त्यांनी मला सांगितलं. मी पुन्हा एकदा सांगतो, हा फलोदीच्या सट्टा बाजारांनी दिलेला कल आहे, हा कुठलाही एजन्सीचा सर्वे नाही. त्यामुळे आपण ज्याला असं म्हटलं जातं की हरियाणाच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकानंतर
एजन्सीनी जे सर्व्हे केलेले होते, त्यांचे जे एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल आले होते, ते ज्या पद्धतीने तोंडावर आपटले होते, त्यामुळे आपण परत परत हे अंडरलाईन मी करतोय किंवा प्रेक्षकांनी हे समजून घ्यावं, जाणून घ्यावं की हा एजन्सीचा सर्व्हे नाही, याच्यामध्ये कुठला सॅम्पल वगैरे असं काही नसतं. त्यांची जी गणितं असतात ती वेगळी असतात, ते त्यांच्या गणितावर चालतात, त्यांच्या गणितावरती त्यांचं आकलन असतं आणि त्या आकलनावरती ते त्यांची आकडेवारी जाहीर करत असतात. ती आकडेवारी 15 दिवसापूर्वी वेगळी होती. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, बघितला नसेल तर त्याचं डिस्क्रिप्शन मी देणार आहे या व्हिडिओच्या खाली, तो पुन्हा बघा. म्हणजे 15 दिवसानंतर आलेला कल आजच्या व्हिडिओतला तुम्हाला कळेल. आणि शिवाय आता आणखीन 7-8 दिवसांनी जो येणार आहे तो देखील काय असेल हे देखील तुमच्या लक्षात येईल. आजचा व्हिडिओ प्रेक्षक मला व्हॉट्सअपवरती भरपूर सांगत होते की फलोदी सट्टा बाजाराचा नवीन आकडा, नवीन कल कधी येणार आहे. त्यानुसार मी काल आल्यानंतर, म्हणजे परवा आला, काल मी आणखीन त्यांच्याशी बोललो, आज आणखीन काही माहिती घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परवाची आकडेवारी आणि आज सकाळची आकडेवारी याच्यामध्ये देखील थोडाफार फरक होता. त्यामुळे अजून 7-8 दिवसांनी जो येणार आहे त्याच्यामध्ये काय फरक असेल हे आपण बघूयाच. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ज्या प्रेक्षकांना या अशा प्रकारच्या व्हिडिओजमध्ये इंटरेस्ट असतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा होता. जो मी गेले 15 दिवस जे मला मेसेज येत होते त्याच्यावर मला ते कळत होतं. मी तुम्हाला बोललो पण होतो की लवकरात लवकर तो घेऊन येतोय. त्याप्रमाणे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा, कमेंटच्या माध्यमातून कळवा. याशिवाय वेगळे विषय कुठले तुम्हाला ऐकायला आवडणार असतील ते मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. नवीन व्हिडिओ, नवीन विषय घेऊन मी लवकरच तुमच्यासमोर येईल. ते विषय राजकारणाच्या व्यतिरिक्त असतील. मी वाट बघतोय की ते घेऊन यायला मला तुमच्यासमोर कधी संधी मिळते ती. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.